नमस्कार मैत्रिणींनो, अर्थातच ही मेहंदी बघून तुम्हाला समजलं असेल आजचा व्हिडिओ हा मेहंदी स्पेशल आहे. पण ही मेहंदी काही साधी सुधी नाहीये. ही मेहंदी कस्टमाइज आहे. माझ्या मनातले सगळे आयटम्स यामध्ये आहेत. तसंच तुम्हाला सुद्धा तुमच्या लग्नाला किंवा कुठल्याही फंक्शनला तुमच्या मनातली स्टोरी तुमच्या मेहंदीवर यावी असं वाटत असेल तर नक्की तुम्हाला हा माझा पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे. कारण जर तुम्ही नवरी असाल तर तुमची लव्ह स्टोरी सुद्धा कस्टमाइज आणि पर्सनलाइज मेहंदीमध्ये तुम्हाला दिसणार आहे. आणि ती मेहंदी तुम्हाला कुठे काढून मिळणार आहे? द ब्लश स्टुडिओमध्ये. आता हे ब्लश स्टुडिओ आहे कळव्यामध्ये. कळव्या नाक्याच्या इकडनं अगदी पारसिक बँक जी आहे ती गल्ली आहे, त्या गल्लीतून तुम्हाला आतमध्ये यायचं आहे आणि तिथे ब्लश स्टुडिओ आहे. इथं तुम्हाला अशा प्रकारे मेहंदी वगैरे काढता येणार आहे. प्लस नेल आर्ट जर तुम्हाला करायचं असेल तर ते सुद्धा तुम्हाला करता येणार आहे. बाकी हे कळव्यात जरी असलं तरी पॅन महाराष्ट्र ज्या मॅम आहेत त्या मेहंदीसाठी कुठेही जातात आणि तुमचं मेहंदीचं फंक्शन तुम्ही अजून स्पेशल करू शकता अशा प्रकारची मेहंदी काढून. त्यामुळे हा व्हिडिओ थ्रू आउट बघा, कशा प्रकारे ही मेहंदी काढली आहे, किती बारीक काम यावरती केलं आहे ते तुम्ही सुद्धा एन्जॉय करा. सो आता वेळ वाया घालवत नाही, व्हिडिओला सुरुवात करू. तर मंडळी, फायनली आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करायचं आहे. आणि जी काही कलाकृती माझ्या हातावर तुम्ही पाहणार आहात तो जो कलाकार आहे अर्थातच सोनिया माझ्या बरोबर आहे. पुन्हा एकदा लोकमत सखीमध्ये तुझं स्वागत आहे. याआधी आपण बरेच व्हिडिओ सोनिया बरोबर केलेले आहेत आणि एकदम फॅन्टॅस्टिक व्हिडिओज आहेत. सो बेसिकली आता लग्नाचा सीझन आहे आणि मी सगळ्या माझ्या सखींना सांगितलंय की काहीतरी आपल्याला मेहंदी काढायची, पण ते युनिक, जी आजकालच्या जनरेशनला पण आवडेल आणि अशा ज्या पिंटरेस्टची डिझाईन आपण पाहतो त्या प्रत्यक्ष ती करणार आहे. येस पण करूया. काय करू शकतो आज आपण? सध्या ट्रेंड मध्ये आहे जे मिनिमल डिझाईन्स आपण बघतो, जे सगळे आजकाल ज्या अपकमिंग ब्राइड्स आहेत किंवा ज्या झालेल्या ब्राइड्स आहेत, जसं तुम्ही आता सध्याच्या ज्या सेलिब्रिटीज ब्राइड बघता, सो सगळ्यांमध्ये जे मिनिमल ट्रेंड चालू झालेला आहे, सो त्यात आज आपण असं काहीतरी करूया. डिझायनर मेहंदी म्हणून आजकाल नवीन एक हे झालेलं, जसं आपलं अरेबिक मेहंदी झाली, इंडियन मेहंदी झाली, तशीच आजकाल एक डिझायनर मेहंदी टाईप आलेला आहे जो सध्या सगळीकडे ट्रेंड होतोय. सो त्यातून आज आपण काहीतरी छान क्रिएट करूया. सो मी पण खूप जास्त एक्साइटेड आहे. सो आपण पूर्ण ही प्रोसेस आता अनुभवणार आहोत. सो लेट्स गेट स्टार्टेड. येस. सो मला ही डिझाईन खूप जास्त आवडली आहे. सो आता माझ्यासारख्या अनेकांना असा प्रश्न पडतो की मेहंदीची पर्टिक्युलर डिझाईन असते. सो मला बरेचदा मोबाईलमध्ये बघितल्यावर, पिंटरेस्टवर बघितल्यावर अमुक डिझाईन आवडते. सो तसं काही आपल्याकडे काढून मिळणार का? हो हो नक्की. जेव्हा आमच्याकडे ब्राइड्स किंवा क्लायंट्स येतात मेहंदीचे डिझाईन्स वगैरे घेऊन, सो आम्ही ट्राय करतो की जशी त्यांना हवी आहे तशी आपण त्यांना मेहंदी देऊ शकतो. आणि आजकाल ट्रेंड आहे की ब्राइड्स लोकांचे लव्ह स्टोरीज असतात, त्यांचे हॅशटॅग्स असतात, थीम वरती आणि लोगोज असतात क्रिएट केलेले. सो ते त्यांची डिमांड असते की ते आम्हाला आमच्या मेहंदीमध्ये हवंय, तो तेही आम्ही क्रिएट करून देतो त्यांना. सो थोडक्यात सांगायचं झालं तर तुम्हाला तुमची लव्ह स्टोरी, तुमच्या लाईफ स्टोरी किंवा अगदी तुम्हाला हवी तशी कस्टमाइज मेहंदी जर कुठे हवी असेल तर ती तुम्हाला इथे मिळणार आहे. आणि कुठे? अर्थातच द ब्लश स्टुडिओमध्ये. आणि अशा बऱ्याच डिझाईन्स ज्या तुम्ही अगदी ऑनलाईन पाहू शकतात आणि ते फक्त त्यांना दाखवायचं आहे, तशीच्या तशी हुबेहूब डिझाईन तुमच्या हातावर येणार आहे. त्याच्यामुळे नक्की तुम्हाला इथे यायचं आहे. आणि आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. नक्की. येस. बरं, मेहंदी तर खूप सुंदर आता सुरुवात झाली आहे, पण मला विचारायचं आहे की आपला हा मेहंदीचा कोण आहे? तुम्हीच इकडे बनवता किंवा कसं आपण मागवतो? मेहंदीचं कोण जो आहे ना तो आम्ही ॲक्च्युली स्वतःच बनवतो. बरं. एक पेस्ट आम्ही स्वतः बनवतो आणि मग त्याचे रोल्स पण बनवतो मेहंदीचे. बरं. पण मग असे जर म्हणजे घ्यायचे असतील, तुमच्याकडून घ्यायचे असतील तर असं पण तुम्ही करता की फक्त? हो, तुम्ही प्री ऑर्डर देऊन मेहंदीचे कोण घेऊ शकता. ओके. आणि पर कोण कशी त्याची प्राइस आहे? 20 रुपीज 30 रुपीज असं कॉस्टिंग आहे. अच्छा. पण ह्याची एक वेगळी अशी काही प्रोसिजर असते का? म्हणजे शक्यतो बऱ्याच जणींना किंवा इस्पेशली लग्नामध्ये पण ती रंगली पाहिजे मेहंदी, म्हणजे त्याचं यु नो ती पूर्ण डिझाईनला सुद्धा तो एक 100% मिळतं. हो हो हो. सो मग रंगाची अशी कम्प्लीट गॅरंटी? येस, रंग हा मेहंदीला येतो. आणि त्याच्यावरून अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट असते ती म्हणजे आफ्टर केअर. ओके. आपण मेहंदी काढल्याच्या नंतर ती प्रॉपर सुकल्यानंतर 4-5 तासांनी जी आफ्टर केअर करतो ना ती सगळ्यात इम्पॉर्टंट असते. बरं, मग काय नेमकं त्याच्यामध्ये केलं? त्याच्यामध्ये आपण मेहंदी जेव्हा स्क्रॅप करतो ती सुकल्याच्या नंतर काढून टाकायची
ओव्हरनाईट नाही मेहंदी ठेवली तरी चालते, बट जर लेट नाईट मेहंदी फंक्शन्स वगैरे असतील तर तुम्हाला ती ओव्हरनाईट ठेवायला लागते. अदरवाईज तुम्ही ओव्हरनाईट नाही ठेवली तरी चालते. एक 5-6 तासांनी सुकल्यावर ती काढून टाकायची आणि त्याला विक्स अप्लाय करायचं. ओके. सो बरेच वेळा आम्ही विक्स लावायला सांगतो. ओके. पण आधी म्हणजे मी जर चुकत नसेल तर लिंबाचं पाणी जे आहे ते लावायची पद्धत होती, लिंबू साखर वगैरे. So ते पण आताच्या अजूनही हो applicable आहे. बरं. तेही तुम्ही लावू शकता. लिंबाचा रस आणि थोडीशी साखर टाकली जाते. हां. सो त्याचं बेसिकली असं आहे की ती मेहंदी जास्त वेळ तुमच्या हातावर टिकण्यासाठी. ओके. सो त्याचा आणि तसा रंगाचा ॲज अ असा ग्लू directly- म्हणून आपण Okay. त्याचा यूज करतो, कारण की जितक्या वेळ मेहंदी राहील ना हातावर तेवढ्या वेळ ती कलर रिलीज होत राहतो तिचा. ओके. ओके. आणि आताही आहे, पण आम्ही पेस्ट बनवताना ऑलरेडी याच्यामध्ये शुगर वगैरे टाकलेली असते. अच्छा. सो त्याच्यामुळे युजली मेहंदी लवकर पडत नाही, पण क्लायमेटमुळे होऊ शकतं. जसं आता गरमी चालू झाली आहे, सो ड्रायनेस जास्त आहे. ओके. सो म्हणजे बेसिक काही टिप्स आहेत की ज्या हो, आपण फॉलो हो, केल्या तर आपली yes, मेहंदी yes, yes. व्यवस्थित राहू शकते. आणि जे आपण लवंगाचा धूर शेक घेण्याची, घेतो. शेक हो, घेण्याचा हो, हो, पण हो. एक प्रोसिजर तेही एक प्रकार आहे. त्याच्याने पण कलरसाठी खूप उपयोग होतो. तव्यावरती लवंग टाकायच्या आणि त्याची जसं वाफ घेतो आपण. राईट. सो म्हणजे अगदी मला प्रेक्षकांना पण सांगायचं आहे, मी तिला जी सिलेक्ट करून दिली आहे मेहंदी अगदी तशी हुबेहूब ती मेहंदी काढते आणि अगदी सुंदर अशी ती मेहंदी आहे. जी मला फोनमध्ये दिसते तसंच तिने हुबेहूब मोर काढला आहे. म्हणजे अगदी साडीवरती आपण मोर नाचलेला बघतो, पण माझ्या आता हातावरती नाचतो. इतका गोड आणि इतकं सुंदर. आणि विशेष म्हणजे मला स्वतःला बारीक डिझाईन्स खूप आवडतात. म्हणजे मी खूप त्याची फॅन आहे. मला खूप अशा बटबटीत ज्या डिझाईन्स आहेत ना त्या मला नाही आवडत. पण दिस इज समथिंग विच आय लव्ह ॲट फर्स्ट साईट म्हणतो ना, असं झालं आहे. सो आता एकीकडे माझी फ्रंट जी मेहंदी आहे ती सुरू आहे आणि आता बॅक मेहंदीला सुद्धा सुरुवात करायला माझ्याबरोबर ताई आहेत. बेसिकली तुम्हाला जर स्वतः तुम्ही नवरी असाल किंवा अगदी ब्राईडमेड्स असाल तरी तुम्हाला थेट घरी तुमच्या मेहंदी सेरेमनीमध्ये येऊन त्या तुम्हाला प्रॉपर मेहंदी काढून देऊ शकतात. आणि जशी सर्व्हिस मला मिळते अगदी त्याचप्रमाणे अगदी अशी क्वीन टाईप सर्व्हिस तुम्हाला इथे मिळून जाणार आहे. सो आपण आता मागे या हाताचा जो बॅक साईड आहे तिथे सुद्धा मेहंदीला सुरुवात करूया. सो सोनिया, बेसिकली आपण मेहंदी काढत असतो तेव्हा एक प्रश्न पडतो की बजेट फ्रेंडली ती असली पाहिजे वगैरे. बरोबर. सो आपल्याकडे काय रेट्स पासून सुरुवात आहे, म्हणजे ब्राईडमेड्स असतील किंवा ब्राईड असेल? सो ब्राईड्सची ना बेसिकली 5000 पासून आपली इकडे पॅकेजेस आहेत अवेलेबल. ओके. सो ज्याच्यामध्ये आपले हँड्स कव्हर होतात आणि फीटची ही मेहंदी कव्हर होते. बरं. सो ती स्टार्टिंग रेंज आहे. इवन ब्राईड्समेडची मेहंदी बोलाल तर आपल्याकडे अरेबिक, इंडो अरेबिक स्टाईल 200 रुपीज 300 रुपीज पासून स्टार्टिंग आहे. ओके. आणि जर मेहंदी काढायची आहे तर ठाण्यामध्येच की ठाण्याच्या बाहेरही तुम्ही? आम्ही ट्रॅव्हलही करतो. माझी टीम आहे, राईट. मीही आहे. सो आम्ही ट्रॅव्हलही करतो आणि इथल्या इथे असेल तर स्टुडिओमध्ये पण येऊन तुम्ही मेहंदी काढू शकता. येस. किंवा होम सर्व्हिसही अवेलेबल आहे. राईट. सो तुम्हाला जर इथे येऊन तुम्ही करवली असाल किंवा तुमच्याकडे यंदा कर्तव्य असेल तर नक्की तुम्ही इथे यायचं आहे. किंवा अगदी सोनियाचा मी डिटेल आणि सगळा पत्ता बित्ता जो आहे तो मेन्शन करणार आहे. सो तिकडनं तिला कॉन्टॅक्ट करा आणि डेफिनेटली तुम्ही मी जशी आज माझी डिझाईन सिलेक्ट केली आहे आणि मेहंदी वगैरे काढते, मला असं वाटतं तुम्ही सुद्धा तुमची फेवरेट डिझाईन तिला दाखवू शकता आणि छान स्वतःला प्रिपेअर करू शकता लग्नासाठी.
तर तुम्ही बघू शकताय खूप सुंदर अशी मेहंदी काढली आहे. म्हणजे एक ते मीनाकारी वर्क आपण जे साडीवर किंवा दागिन्यांमध्ये बघतो ना, आई शपथ तशीच पूर्ण मेहंदी आहे. आणि सेम ही जी डिझाईन आहे ती मला इथे ही काढायची आहे. सो ती पटकन मी काढून घेते आणि तुम्हाला फायनल लुक दाखवते. वाव. सो फायनली माझी पूर्ण मेहंदी पूर्ण झाली आहे आणि खऱ्या अर्थानं खूप बारीक काम आणि खूप अशी मला हवी तशी मेहंदी आहे. म्हणजे जिथे थिन पाहिजे तिथे थिन आहे, जिथे थिक पाहिजे तिथे थिक आहे आणि खूप कमाल अशी ही मेहंदी आहे. मला असं वाटतं तुमचा आयुष्यातला तो स्पेशल प्रसंग अजून स्पेशल तुम्हाला करायचा असेल तर तुम्हाला नक्की द ब्लश स्टुडिओला कॉन्टॅक्ट करायचा आहे. अर्थात त्याच्या डिटेल्स मी तुम्हाला देणार आहे. आणि जसं मी म्हटलं की तुमची जी मनातली स्टोरी आहे ती माझ्या या मेहंदीवर आहे. माझे सगळे आवडते एलिमेंट्स, माझी पर्सनॅलिटी डिस्क्राईब करणारे सगळे एलिमेंट्स याच्यावर आहेत. तसंच तुम्हाला सुद्धा तुमची पर्सनलाइज, तुमची कस्टमाइज अशी जर मेहंदी पाहिजे असेल, तुमचं लग्न असेल किंवा तुमच्या घरात कोणाचं लग्न असेल किंवा कोणत्याही इतर फंक्शनला स्पेशलाइज अशी मेहंदी तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला कुठे यायचं आहे? द ब्लश स्टुडिओमध्ये. बरं, जरी ते कळव्याला असलं तरी सुद्धा पॅन महाराष्ट्र थेट तुमच्या घरामध्ये येऊन तुमचा मेहंदी सेरेमनी अगदी स्पेशल त्या करणार आहेत. त्यामुळे नक्की तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि माझ्यासारखा हा जो आनंद जो आत्ता मला झालाय तो तुम्ही सुद्धा अनुभवा. आणि हो, लोकमत सखीला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका.